नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलेलो आहोत वडवणी या रेल्वे स्टेशनवर. तर तुम्हाला दाखवतोय आम्ही आता. वडवणीचं रेल्वे स्टेशन जे दिसतंय खरं तर ते खूप वेगळं दिसतंय. आपण बीडचं रेल्वे स्टेशन पाहिलं, म्हणजे त्या ठिकाणी बीडचं रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर आणि वडवणीचं रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर म्हणजे वेगळाच फील येतोय. वडवणीला ज्या प्रकारे काम झालंय त्या प्रकारे काम बीडला झालेलं दिसत नाहीये. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता हे वडवणीचं रेल्वे स्टेशन किती मोठं आहे आणि त्या ठिकाणी कसं काम झालंय ते हे आपण पाहू शकता. लांबवर तिकडं ते बोर्ड आहेत, प्लॅटफॉर्म तिथपर्यंत गेलाय लांबवर आणि तिथून हे स्टेशन सुरू होतंय. ही आहे या स्टेशनची इमारत आणि बघू शकता आपण त्याच्यानंतर पुढं तिकडं लांबवर तो प्लॅटफॉर्म. एकंदरीत इमारत जी आहे रेल्वे स्टेशनची खूप लांब आहे, विस्तीर्ण आहे, मोठी आहे आणि असं वाटतंय की या ठिकाणी जंक्शन होणार आहे की काय, कारण बीडच्या रेल्वे स्टेशनवर देखील इतकं काम झालेलं नाहीये. आता एंट्री करूयात रेल्वे स्टेशन मध्ये आणि अगदी हे जमिनीला समांतर असं रेल्वे स्टेशन आहे आणि आपण समोर पाहू शकता रस्ता गेलाय तेलगाव बीड परळी आणि एकदम जमिनीला समांतर असं हे रेल्वे स्टेशन आहे. आता या ठिकाणी या सूचना फलक, त्यानंतर ही तिकीट खिडकी. राजुरीचं जे आपण स्टेशन बघितलं ते अगदी उंचावर होतं आणि हे स्टेशन मात्र अगदी जमिनीच्या लेवलला आहे, समांतर आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो किती मोठा हा प्लॅटफॉर्म आहे, किती मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालंय आणि या ठिकाणी शेड देखील पूर्ण झालेलं आहे रेल्वे स्टेशनचं. आणि ही रेल्वे स्टेशनची ही इमारत पाहू शकता किती जबरदस्त अशी ही इमारत झालेली आहे. खरं तर आता रेल्वेचा ट्रॅक देखील इथं पूर्णपणे पडलेला आहे. हा परळीकडे जाणारा ट्रॅक आहे आणि हा जो आहे तो बीडकडे जाणारा ट्रॅक आहे. मित्रांनो आपण पाहू शकता की किती लांबवर या म्हणजे प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. रेल्वे स्टेशनच्या वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात आणि पाहूयात वरून, रेल्वे स्टेशनच्या वरून जो या ट्रॅकचा नजारा आहे तो कसा दिसतोय ते. खरं तर हे 3 मजली रेल्वे स्टेशन आहे आणि मित्रांनो आता आपण वर आलेलो आहोत. रेल्वे स्टेशनच्या छतावर किती सुंदर दिसतंय. खरं तर या ठिकाणी खूप काम झालंय, 2 प्लॅटफॉर्मचं काम झालंय आणि आपण पाहू शकता म्हणजे बहुतेक असं वाटतंय की वडवणी जंक्शन होतंय की काय. लांबवर त्या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी देखील जे दादरा असतो ते देखील केलेला आहे. दूरवर दिसतंय तुम्हाला वडवणी शहर आणि खरंच खूप सुंदर असं हे दृश्य दिसतंय. या ठिकाणी बीड परळी रेल्वे मार्गावरील वडवणी हे स्टेशन आहे आणि तो तिकडं बीड परळी हा रस्ता. हा बीड परळी रस्ता आहे. तर मित्रांनो आता आपण पाहू शकता की या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जी सुविधा असते त्याला दादरा म्हणतात. तर ती देखील या ठिकाणी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण वरी जाऊन दोन्ही प्लॅटफॉर्म आणि त्यावर पडलेले जे ट्रॅक आहेत ते पाहूयात.
आता मित्रांनो, वरून आपण पाहू शकतो या दादऱ्यावरून हे किती ट्रॅक तयार झालेत आणि हा एक प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूला हा दुसरा प्लॅटफॉर्म, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत आणि दूरवर दिसतात आपल्याला 2 ट्रॅक गेलेले आणि पुढे जाऊन ते दोन्ही ट्रॅक एका ठिकाणी जोडले गेलेत. आणि आता हा जो ट्रॅक आहे हा बीडकडे गेलेला ट्रॅक आहे. वरून आपण पाहू शकता किती सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि खरंच आता आपण या ठिकाणी ज्यावेळेस उतरू त्यावेळेस मग आपण 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन जाऊ. तर आता आपण आलो आहोत 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. आपण पाहू शकता आपण 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि जवळपास प्लॅटफॉर्मचं सगळं काम झालंय. फक्त या ठिकाणी आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे आहे थोडं राहिलेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, दोन्हीकडचे प्लॅटफॉर्म आणि हा ट्रॅक तर मित्रांनो, वडवणी रेल्वे स्टेशनचा हा परिसर आपण पहा. ती दूरवर कशी डोंगर रांग छान दिसते आणि त्याच्या बाजूनी ही मोठी मोठी डोंगर रांग. असं वाटतंय की कुठंतरी जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन आहे की काय. कारण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर असं दिसतंय की निसर्गरम्य अशा ठिकाणी हे रेल्वे स्टेशन वसलेलं आहे. खरंच पहा ती डोंगर रांग किती छान दिसते नाही का. खरंच खूप भारी वाटते मित्रांनो या ठिकाणी. हा आहे वरचा व्ह्यू आणि ते पत्र्याचं जे शेड आहे रेल्वे स्टेशनचं ते किती सुंदर दिसते. ती इमारत दिसते आणि त्यानंतर खाली लांब वर गेलेले बीडकडे गेलेले रेल्वेचे ट्रॅक. वाह, काय सुंदर दृश्य आहे मित्रांनो. खरंच तुम्ही सर्वांनी देखील या ठिकाणी येऊन या रेल्वे स्टेशनला नक्कीच भेट द्यावी असं आवाहन मी तुम्हा सर्वांना करेन खरंच. तर मित्रांनो, हे होतं वडवणीचं रेल्वे स्टेशन. 3 प्लॅटफॉर्म असलेलं खूप मोठं काम या ठिकाणी झालंय आणि खरंच उत्सुकता होती की या ठिकाणी आपण भेट द्यावी. तर खूप छान असं हे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही पण या आणि भेट द्या आणि अवश्य या ठिकाणी जे काही बांधकाम झालेलं आहे, या ठिकाणचा जो काही सीन आहे तो अवश्य अनुभवा आणि खरोखरच खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. तर मित्रांनो, हा ब्लॉग या ठिकाणी संपूयात. धन्यवाद.